गणपती बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी व कुणाकडे खाल्ला? गणपती बाप्पाचा उत्सव सुरू झाला आहे. ठिकठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होत आहे. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. मोदक आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. जर आपल्याला मोदक एवढे प्रिय आहेत तर आपल्या लाडक्या बाप्पाला ते का बरे प्रिय असू नयेत? गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. परंतु गणपती बाप्पाला मोदक आवडण्याचं कारण काय, असा प्रश्न सर्वांनाच आहे. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? ही संख्या कोणी निश्चित केली? शास्त्रात त्याला काही पुरावे आहेत का? हो, आहेत. याबद्दल पद्मपुराणात काही कथा सांगितल्या आहेत. चला तर मग ऐकूयात. एक दिवस अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया माता यांनी भगवान शंकराला आणि पार्वती मातेला मेहुण जेवायला बोलावले. छोट्याशा बालगणेशाला कैलासावर एकटे कसे ठेवायचे म्हणून माता पार्वती गणोबाला सोबत घेऊन आली. अनुसूया मातेने पाकसिद्धी केली होती. तिघेही जण आसनावर जेवायला बसले. केळीच्या लांबसडक पानावर निरनिराळे पदार्थ वाढले होते. ते पाहून पार्वती माता म्हणजे स्वयं अन्नपूर्णा तृप्त झाली. धुपाचा मंद सुगंध दरवळत होता. तिघेही जण जेवले. अनुसूया माता आग्रह करून करून वाढत होती. पार्वती मातेचे पोट भरले. महादेवांनीही पाठोपाठ ढेकर दिली. बालगणेश मात्र इवलेसे तोंड करून पोट भरलं नाही असे हळूच म्हणाला. अनुसूया मातेला हसू आलं. तिने गणोबाला विचारलं, मग काय करू तुझ्यासाठी सांग? तुला आवडतं ते करून वाढते म्हणजे पोट भरेल. गणोबाने काहीतरी गोड करा असे सांगितले. अनुसूया मातेने काही वेळातच केळीच्या पानात लुसलुशीत दिव्य मोदक करून गणोबाला वाढले. पार्वती माता आणि महादेवालाही मोदकांचा आग्रह केला, पण भरल्या पोटी त्यांनी तो आग्रह नाकारला. गणोबाला ते दिव्य मोदक अतिशय आवडले. तो एकामागे एक दिव्य मोदक गट्टम करू लागला. असे करत 21 मोदक त्याने खाल्ले आणि नंतर आता माझे पोट भरले असे म्हणाला. तेव्हापासून पार्वती माता देखील गणोबाला भूक लागली की अधूनमधून 21 दिव्य मोदक करू लागली. पुढे पुढे तशी प्रथाच पडली आणि गणोबाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी त्याच्या पोटातून जाण्याचा मार्ग स्वीकारला. यात कथन केलेले दिव्य मोदक म्हणजे आजचे उकडीचे मोदक असावेत का याबद्दल खुलासा होत नाही. परंतु मोदक या पदार्थाला अनुसूया मातेचा दिव्य स्पर्श झाल्याने त्याला दिव्य मोदक म्हटले जात असावे असा आपण तर्क लावूया. मोदकासंदर्भात दुसरी कथा अशी सापडते की एकदा कार्तिकेय आणि गणोबा यांच्यात स्पर्धा लागले की पृथ्वी प्रदक्षिणा आधी कोण पूर्ण करणार याची. जो विजेता ठरेल त्याला मोदकाचा खाऊ मिळेल असे बक्षीस पार्वती मातेने घोषित केले. कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेले तर हुशार गणोबा आईवडिलांना प्रदक्षिणा घालून हेच माझे जग आहे असे म्हणत स्पर्धेचे विजेते ठरले. आपसुक स्पर्धेचे पारितोषिक त्यांना मिळाले. आणखी एक आख्यायिका सांगते की पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक असे राक्षस होते. त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती, पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते, म्हणजे लोकांना मारायचे. ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी रामाने जन्म घेतला, कंसाचं हनन करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला, तसेच वाईट वृत्तीचे देवांतक आणि नरांतक या दोघांचं हनन करण्यासाठी गणपती बाप्पांनी विनायक या नावाने जन्म घेतला. देवांतक आणि नरांतक या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्ध होणार ना. त्यासाठी विनायक बाप्पांनी 20 सैनिक घेतले. तर आता 20च का? कारण पूर्वीच्या काळी 10 हाताची बोटं आणि 10 पायाची बोटं असे मिळून 20 होते. तेव्हा 20 या आकड्यामध्येच मोजणी व्हायची, म्हणून त्यांनी 20 सैनिक घेतले. त्या 20 गणांचा एक कॅप्टन म्हणजे गणपती बाप्पा. तर असे 20 अधिक 1 म्हणजे 21. म्हणून प्रत्येक गणांना म्हणजेच सैनिकांना आणि बाप्पांना ते मोदक असतात. बाप्पाचे सगळे 21 मोदक खात नाहीत. बाप्पा हा एकच मोदक खातो, पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक बाप्पाला असे मिळून ते 21 मोदक, 21 लाडू, 21 दुर्वा, 21 करंजा असं आपण 21 आकड्यांमध्ये त्यांना अर्पण करतो.
तसेच एकदा भगवान शिव ध्यानात मग्न होते आणि भगवान गणेश दरवाजावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तिथे पोहोचला तेव्हा गणपतीने त्याला दारात थांबवले. परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागला. या युद्धात शिवाने दिलेल्या परशुरामाने गणेशावर हल्ला केला, ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला. जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशांनी मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे. आवडली का ही गोष्ट? मग लगेच लाईक करा आणि ही गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींना व कुटुंबियांना नक्की शेअर करा. अशाच अजून सुंदर आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया.